नमस्कार राजांनो, हा चक्रवाढ व्याजचा क्वेश्चन, या क्वेश्चनला कसं डील केलं जाईल बघा. 5,000च्या 8% दराने 3 वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक 3 वर्ष म्हणजे लगेच कोड लक्षात आला पाहिजे. काय कोड आहे? 331. 331 जर चक्रवाढ व्याज असतं तर हे काढलं असतं. कशाच्या? 5,000च्या किती टक्के? 8%. पहिले 5,000च्या 8%, 5,000च्या 10, 1% किती होणार? 50. 8 पंचे किती? 40 म्हणजे 400. ठीक आहे. नंतर 400च्या परत 8%, याच्या 1% किती होणार? 4. 8 चोक किती? 32 म्हणजे 8% 32 आलं. आणि 32च्या 8%, 32च्या 8% टक्के म्हणजे बक्करात 100. 32 8 8 दुने 16, 6 8 साल 1 8 24 1 25 भागिले काय येणार? 100. म्हणजे भागाकारात 2 शून्य, 2 संख्यानंतर पॉईंट, 2.56 पॉईंट देताना उलटा. अरे बरोबर का? जर चक्रवाढ व्याज असतं तर एवढं सगळं चक्रवाढ व्याज, पण आपल्याला दोन्ही व्याजातला फरक विचारलाय. पहिली संख्या सोडून देतो आणि दुसऱ्या संख्येला 32 त्रिक किती होणार? 32 त्रिक 96 आणि हे 2.56 गुणिले 1 म्हणजे 2.56च. मग 96 आणि 2 98.56 म्हणजेच किती असणार? 99 विल बी द आन्सर. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.